शिवसेना ठाकरे गटाचे 5 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्यासोबत बाळासाहेब ओसवाल आहेत. काय सांगाल, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय, काय कारण? नाही, आपण पाहिलं असेल की काँग्रेस, बाळासाहेबांचं सुद्धा वाक्य होतं की काँग्रेसशी मी कधीच जुळवून घेणार नाही. परंतु गेले 2.5 वर्ष आम्ही एकनिष्ठ राहिलो पक्षाशी. पक्षाच्या पडत्या काळात आम्ही शिवसैनिकांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेसबरोबर राहणे हे कुठंतरी रुचत नाही आणि हिंदुत्वाची कास कुठंतरी सोडून आम्ही भरकटतो की काय, हे काही पटण्याजोगं नव्हतं. म्हणून हिंदुत्वाची आमच्या मनामध्ये पहिल्यापासून चाड, स्वतः स्वयंसेवक असल्यामुळे मला ते कुठंतरी चुकल्यासारखं वाटायचं, म्हणून मी परत माझ्या वाटेवरती आलो. नेमकं तुम्हाला भारतीय जनता पक्षाकडून काही आश्वासन वगैरे देण्यात आलं काय? तुम्ही ज्यावेळी अर्थात ठाकरे गटामध्ये मोठी अर्थात शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यानंतर तुम्ही ठाकरेंसोबत एकनिष्ठ होतात आणि आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय. मी तेच तुम्हाला सांगितलं ना की 2.5 वर्ष 100% एकनिष्ठ राहिलो नाही, होतोच, परंतु काँग्रेसबरोबर कुठे रुचत नाही आणि हिंदुत्व आपण सोडून चाललो की काय, या मुद्द्यावरती मला वाटलं की नाही आता आपण चुकतोय कुठंतरी. म्हणून मी आलो. भारतीय जनता पार्टीकडनं आश्वासन घ्यायचं काही कारणच नाही, कारण 15 वर्ष नगरसेवक अजून काय हवंय माणसाला, त्यामुळे काय अपेक्षाच नाही. काहीतरी देण्यात 5 नगरसेवक प्रवेश करताय, तुम्ही एकनिष्ठ होता शिवसेनेची, भाजपमध्ये प्रवेश करता, काहीतरी आश्वासन देण्यात आलं असेल? आम्हाला आश्वासन नकोच आहे, काय हवंच नाही, सगळं मिळालं. 15 वर्ष नगरसेवक होतो, अजून काय, फक्त हिंदुत्व या बेसवरतीच आम्ही पुन्हा इकडे आलो. कुठे होणार आहे पक्षप्रवेश, कोण कोण उपस्थित असणार आहे? मला वाटतं देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, खासदार साहेब मुरली मोहोळजी, माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री, बाबा शेठ आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण 5ही जण आज 12:30 वाजता प्रवेश करणार आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये. काय सांगाल, हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय शिवसेनेमधून, काय प्रतिक्रिया? बाळासाहेब ओसवाल आणि हे जे शिवसैनिक आहेत, जे नगरसेवक कार्यकर्ते आहेत, हे खरोखर म्हणजे एकनिष्ठ. म्हणजे मी का म्हणतोय तर गेली अनेक इलेक्शन आम्ही बरोबर लढलेले आहे. पहिल्या इलेक्शनला आम्ही बरोबर आहे, दुसऱ्या इलेक्शनला आम्ही वेगवेगळे लढलो. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांची जी टीम आहे ती ज्यावेळी एका हॉटेलमध्ये, आम्ही जयश्री गार्डनमध्ये एका हॉटेलमध्ये आम्ही भेटलो, तर त्यांनी अक्षरशः म्हणजे एकदम विरोधी, म्हणजे त्यावेळी विरोधीच होते, पण असंच दाखवलं की भेटायलाच नको, की कोणाला काय वाटायला नको, एवढे हे शिवसेनेबरोबर एकनिष्ठ असणारे हे कार्यकर्ते. परंतु प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्ही खेळीमेळीनेच, काही झालं तरी आम्ही खेळीमेळीने कुठं भेटलो, चहा पाणी किंवा भेटगाठ इलेक्शनमध्ये, त्या टायमाला त्यावेळी कसं असायचं की बाबा हा याला भेटला, तो काय म्हणला का, पण हे खरोखर एकनिष्ठ शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते आज हिंदुत्वासाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्या परिस्थितीत हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा. नामदार माधुरीताई मिसाळांची भेट घेतली. भेट घेऊन मग आम्ही CM साहेबांबरोबर बोललो, बावनकुळे साहेबांबरोबर बोलणं झालं आणि त्यांचा आज प्रवेश होतो. म्हणजे खरोखर एकनिष्ठ कार्यकर्ते ते. म्हणजे मी तळमळीने सांगतो, बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने शिवसेना वाढवली हिंदुत्वासाठी, आणि हे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरेंचेच जे हिंदुत्वासाठी लढणारे, तर ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं हित जपलं जाईल हे मला माहिती आहे की आमचं भारतीय जनता पार्टी ही कुणालाही असं अंतर देत नाही आणि सगळ्यांना सामावून घेते आणि ज्याला त्याला आपापलं स्थान देते. आपण बघतोय की आता काही महिन्यांमध्ये, अर्थात 2 महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात आणि ठाकरे गटामधून 5 जण जे आहेत पुण्यातले ते भाजपामध्ये प्रवेश करतात. अतिशय आनंदाचा क्षण आहे हा. म्हणजे बाळासाहेब ओसवाल यांचा माझा गेले 15 ते 20 वर्षाचा संबंध आहे. हिंदुत्वाचा एक आक्रमक चेहरा म्हणून आम्ही काय बाळासाहेबांकडे बघत होतो आणि आत्ताच बाळासाहेबांनी जसं सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी भारतीय जनता पक्ष येतो, हे त्यांनासुद्धा माहिती आहे की हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षात अतिशय योग्य प्रकारे जपले जाते आणि अतिशय आनंद आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली पर्वती मतदारसंघात त्यांच्या येण्यामुळे. सर, आपण बघतोय आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, आता ठाकरे गटातील जे नगरसेवक आहेत ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, स्वबळावरती काही
नाही, कसं आहे, स्वबळावरचं मी बोलणार आहे, आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण बाळासाहेब ओसवालांसारखा एक सच्चा कार्यकर्ता, खंदा कार्यकर्ता आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय, याचा आनंद आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहेच आहे. या उलट त्यांच्याही कार्यकर्त्यांना आता मोठा उत्साह निर्माण झाला असेल असं मी अपेक्षा करतो. अर्थात आपण बघतोय की शिवसेना ठाकरे गटाचे 5 नगरसेवक जे आहेत ते आज दुपारी 12:30 वाजता मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जे आहे ते पक्षप्रवेश करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.